विधानसभेच्या निकालानंतर मतदारांमध्ये ईव्हीएमवर शंका उपस्थित केली जाऊ लागली आहे. त्यामुळे आज वंचित बहुजन युवा आघाडी कोल्हापूर शहर आणि करवीर तालुक्याच्या वतीनं दसरा चौकात ईव्हीएम विरोधी जन आंदोलन स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. देशातील एक जबाबदार नागरिक आणि सुजाण मतदार म्हणून माझा ईव्हीएमवर विश्वास राहिलेला नाही. निवडणूक ईव्हीएमवर न घेता पुन्हा बॅलेट पेपरवर झाली पाहिजे या मागणीला माझा पूर्ण पाठिंबा आहे, अशा आशयाच्या फलकावर नागरिकांनी स्वाक्षरी केली. या फलकावर शाळेच्या 2 चिमुकलींनी सह्या करून सर्वांचं लक्ष वेधलं. आम्हानी ईव्हीएमचं मशीन नको आहे, आम्हानी शिक्काच पाहिजे. ह्या मतदानात काहीतरी घोटाळा झाल्यासारखं असं वाटतंय आम्हानी, म्हणून आम्हानी हे मान्य नाही आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानं महाराष्ट्रभर 3 डिसेंबर ते 16 डिसेंबर ही मोहीम राबवण्यात येते. कोल्हापूरमधून 1 लाख स्वाक्षरींचं निवेदन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षांकडे पाठवणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद कदम यांनी दिली. महाराष्ट्रामध्ये श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी या निवडणुकीच्या निमित्तानं ईव्हीएम हटवण्यासाठी राज्यभर प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्वाक्षरी मोहीम आंदोलन चालू केलेलं आहे. हे आंदोलन 3 तारखेपासून 16 तारखेपर्यंत चालू राहणार आहे आणि हा आंदोलनाचा प्राथमिक टप्पा आहे. इथून पुढचं आंदोलन श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर जसा आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही करत आहोत आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कमीत कमी 1 लाख लोकांच्या सह्यांचं निवेदन आम्ही श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडे पाठवत आहोत. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष दयानंद कांबळे, अमित नागटिळे, नितीन कांबळे कुरुडकर, वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण बनसोडे, डॉक्टर आकाश कांबळे, दीपक कांबळे, मच्छिंद्र कांबळे, सचिन कांबळे, प्रशांत कांबळे, संविधान सन्मानचे निलेश बनसोडे, शिवराम बुधाळकर, पंकज आठवले, विशाल कांबळे, रवी कांबळे आदी उपस्थित होते.